शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता ठाण्यामध्ये आमच्या कॉलनीमध्ये। तर आज माझा मित्र गीतेश, त्याच्या मुलाचा आज पहिला बर्थडे आहे म्हणजे श्लोकचा, आणि आज आहे दिनांक 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे। तर बरोबर त्याच दिवशी त्याचा वाढदिवस आहे। तर ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आम्ही आपल्या क्रॉफर्ड मार्केटला जाऊन बर्थडेची शॉपिंग वगैरे केलेली, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघू शकता। आणि आता त्याचा आम्ही पहिला बर्थडे कशाप्रकारे सेलिब्रेट करतो, इवन त्याच्या घरातले त्याचा पहिला बर्थडे कशाप्रकारे सेलिब्रेट करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। ते बरोबर संध्याकाळचे 8। आता बघूया कशाप्रकारे तयारी झाली ते बघूया। आणि आम्ही मित्रांनीच मिळून आज आम्ही ते जेवण केलं, म्हणजे 20 किलो चिकन आम्ही बनवलं आहे आणि व्हेजवाल्यांसाठी 25 ते 20 जणांचं आम्ही व्हेज जेवण बनवलं आहे। तर आम्ही आता आपण आता जाऊन बघूया कशाप्रकारे आम्ही सजावट केली ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। चला तर मग जाऊया आमच्या कॅम्पसमध्ये। तोपर्यंत आम्ही जेवणाची कशी कशी तयारी केली आहे ते बघून घ्या, मग पुढचा व्हिडिओ मी आपल्या कॅम्पसमध्ये दाखवतो। चला। तर आता वाजलेत बरोबर दुपारचे 4:15 आणि इथे पाहू शकता कांदा कटिंग चालू आहे, आलं लसूण ठेचतोय आपला गणेश मित्र, आणि तिथे सागर आता काय करतोय बघूया। ह्याच्यात काय आहे? चिकन। तास तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे श्लोकचा बर्थडे आहे पहिला, तर आम्ही आता आमच्या इथे बनवणार आहोत, सेलिब्रेट करणार आहोत, त्यानिमित्त ही तयारी चालू आहे। हे बघा इथे लब्धे साहेब आणि पोळ साहेब खोबरं चिरतायत वाटण्यासाठी ना, आणि इथे SM पाटील साहेब, चौधरी साहेब आणि मोकल साहेब। पाटील साहेब आपण किती चिकन आणलंय? 20 किलो चिकन आणलंय। 20 किलो। त्याचं टोटल आपण काय बनवणार आहे? एक्झॅक्ट बिर्याणी आहे की काय आहे, कसं काय? सुकं चिकन आणि ओला चिकन आहे। ओलं चिकन आणि सुकं चिकन वेगवेगळं करणार आहे। आणि जेवणाला काय मेनू आहे? जेवणाला ओलं सुकं चिकन आहे, भाकरी आहे, भात आहे। नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज व्हेजवाल्यांना किती आहे? व्हेजवाल्यांना मटर पनीर आहे, दही मसाला आहे, डाळ भात चपाती। ओके। आणि स्वीटमध्ये काय त्यांना? स्वीटमध्ये गुलाबजाम ठेवले ते बघा। ओके। आमचे चौधरी साहेब बघा। आता हे काय आपण बनवतोय? हे तेल टाकलं आपण, त्याच्यावर मसाला टाकून साधा पाला परतून घेतो। ओके ठीक आहे, तयारी फुल जोरदार चालू आहे। त्या बादलीत चिकन बघितलं आपण, आणि ज्याचा बर्थडे आहे तो बघा हा श्लोक, आणि ही त्याची बिग सिस्टर निधी। श्लोक हो SM पाटील, ते बादलीत आपण चिकन बघितलं ते ओलं आहे का? आणि हे ओलं आहे? अच्छा, हे ओलं चिकन म्हणजे रस्त्यातलं, आणि हे जे तुम्ही आता बघताय हे आपण सुका चिकन करणार आहे। ओके हिरवे साहेब, आपण आता किती टोटल कांदा कापला असेल? टोटल 5 किलो तरी झालं? 5 किलो कांदा, 2 किलो आणि 1 किलो पाव किलो झालं असेल। हे बघा आता बाकीचं अर्ध अजून कापायचं आहे। मी पण कापायला बसलेलो, पण बोललो आता हे कशा 2 किलो खोबरं आहे ना। हे बघा खोबरं कसं भाजलंय बघा, एकदम पॉवरफुल भाजले गेलेलं आहे। तर आता इथे सुका चिकनची तयारी झाली, वाटण मिक्स केलेलं आहे, बरोबर भाजलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता कलर छान आलाय। तर आपले स्पेशल कुक कोण आहेत? आमचे पाटील साहेब, SM पाटील साहेब। आता हे चिकन टाकतील त्याच्यात। ते चिकन कधी आणलं तुम्ही पाटील साहेब? त्याला काय हळद लावून ठेवली? हळद आणि मीठ लावले बरोबर। आता हे व्यवस्थित मोकल साहेब मिश्रण एकत्र करतील। आपलं आता चिकन आणि मिश्रण ते बरोबर एकत्र करून झालंय। तर आता सागर किती वेळ ठेवणार आहे? तरी अजून आपण 2-3 वेळा तरी याचा झाकण काढून आपण शिजलंय का नाही बघूया। अच्छा, तरी अंदाजे पूर्ण शिजून वगैरे झालं की त्यानंतर आपण मसाले टाकले। अच्छा, तरी किती वेळ लागेल तरी शिजायला? अर्धा तास पकडून। ओके, अर्धा तास पाहू। आता हे पाणी टाकते, वाफे झाकण ठेवलं वाफेसाठी, आणि वरती आपले पाटील साहेब पाणी टाकते। नंतर टेस्ट करून पाहूया शिजलंय की नाही ते। तर इथे तुम्ही पाहिलं आपले बुवा काय आलं टेस्ट आहेत? लसूण बीट घेतलाय का? ओके। आता इथे चिकनची तयारी चालू आहे, ती तुम्ही पाहिली। आपण आता डेकोरेशनची काय तयारी चालू आहे ते आपण तिकडे जाऊन पाहूया। तर इथे बघू शकता डेकोरेशनची तयारी चालू आहे। हे बघा हा श्लोकचा पप्पा आता आलाय, सकाळी 8 वाजता गेलेला, कशाला गेलेला काय माहिती। तर इथे पाहू शकता श्लोक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा। 12 महिन्याचे 12 फोटो। हे आमचे मनोज लढे साहेब
पवार साहेब, हे बघा मनोज, आम्ही टोटल 500 फुगे आणलेत. होतील ना बरोबर आपले 1-2 तासात? हे आमचा डेकोरेटर मॅन मनोज लढे साहेब. आम्ही आता त्या दिवशी फुगे आणले, तुम्ही पाहिलं तर ते आता आम्ही इथे लावणार, सगळे फुगवतोय. आणि कस्तुरी बसले ते फुगे फुगवायला. फुगवते ना बरोबर? दाखव बघू फुगवून. अरे वा. तर हे बघा, हे सगळं असं डेकोरेशन आम्ही केलं आहे फुग्यांचं. तर श्लोकचा बॅनर लावला आणि केक पण आणून ठेवला आहे. ते बघा अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं आहे. कसं झालं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून केलं आहे. बघूया आता. त्या वडिलांना तर खूप आवडलं, म्हणजे गीतेशला खूप आवडलं डेकोरेशन. अपेक्षेपेक्षा चांगलं झालं आहे. करायला येतील ना ते आपण सगळं आता पुढे पाहूया. कशा प्रकारे केक कट करतात आणि कशा प्रकारे आता बड्डे सेलिब्रेट होतो. हे बघा केक तर आणून ठेवला आहे. श्लोक 14 फेब्रुवारी. तर इथे आमचा कुक्कूसुद्धा रेडी होऊन आला आहे. कुक्कू हाय हाय. आदित्य पण आला. आदित्य बाकी कसा आहे? मजेत? खूप दिवसांनी आलास. मम्मी वगैरे बरी आहे ना? ओके ठीक आहे. अजून काय कोण आलं नाही आहे. आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. पप्पा माझे आणि इथे सगळे आता लहान पोरं खेळत आहेत. गर्दी होईल थोड्या वेळाने. घरातले पाहुणे भरपूर आहेत त्याच्या. बाकी डेकोरेशन कसं केलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून केलं आहे. स्पेशल थँक्स मनोज लढे आणि राणे, वैभव राणे यांची आयडिया सगळी. आम्ही काय फक्त मदत करायला होतो. चला इथे श्लोक आलेला आहे. हे बघा श्लोक आणि त्याची मम्मी. भारी कपडे घातले, मॅचिंग मॅचिंग. मम्मी पप्पा आणि श्लोक मॅचिंग मॅचिंग. हा बघा पप्पा आता केक ओपन करतोय. अरे वा, हॅपी बर्थडे. तर तुम्ही आता बर्थडे सेलिब्रेशन पाहिलं, केक कापून झाला आहे.
तर आता इथे सगळ्यांची आपली आता जेवणाची तयारी चालू आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 किलो चिकन केलं आहे आम्ही आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज 25 ते 30 जणांचं व्हेजचं जेवण बनवलं आहे. तर आता इथे हे बघा जेवणाची तयारी चालू आहे. हे बघा इथे बसणार जेवायला. हा एक टेबल बनवला आहे आणि इथे एक टेबल बनवलं आहे. हे बघा आणि इथे आपला सगळं जेवणाचं साहित्य वगैरे तिकडे ठेवलं आहे. हे बघा सर आता इथे सगळे जेवायला बसलेत पाहू शकता. या साईडला बघताय की नॉनव्हेजवाल्यांची पंगत आहे. पी पाटील साहेब जेवणाचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, काही कमी नाही आणि पूर्ण लक्ष आहे आमचं तुम्हाला काय ओके.